नमस्कार. आपलं सगळ्यांचं स्वागत. तुम्ही सगळे वेळेत जॉईन झालात त्याबद्दल तुमचे आभार. आणि ज्यांच्या मुद्रेचा आज आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत ते बाबा मुद्रा म्हणजेच महाअवतार बाबाजी यांच्याबद्दल ऑटोबायोग्राफी ऑफ ए योगी ह्या योगानंद परमहंसाच्या पुस्तकामध्ये सविस्तर लिहिलेलं आहे. त्यांना आपण वंदन करूया आणि टाळ्या वाजवून त्यांचे आभार पण मानूया. तसंच आपले गुरुजी ब्रह्मर्षी पितामह पत्री सर यांनी आध्यात्मिक जीवनात अत्यंत महत्वाची असलेली ही बाबा मुद्रा आपल्या सगळ्यांपर्यंत फार सोप्या आणि उत्तम प्रकारे पोहोचवली आहे. म्हणून त्यांना आपण वंदन करूया आणि त्यांच्याकरता टाळ्या वाजवूया. आणि रोहित, आम्हाला सगळ्यांना तुझं पण अभिनंदन करायचं आहे, कारण तू स्क्रीनवरती त्या बाबा मुद्रेचं जे दाखवलंयस ते अतिशय उत्कृष्ट आहे. त्या रोहितसाठी पण आपण टाळ्या वाजवूया. थँक्यू. आता आपण काल निश्चय केला होता की हा वैश्विक स्व जो आहे त्याचं प्रतिनिधित्व आपला अंगठा करतो आणि अंगठा हे विजयाचं प्रतीक म्हणून वापरलं जातं. आणि आपण निश्चय केला होता की आपण सर्व एक महान विजेते होण्यासाठी आटोकाट प्रयत्न करूया. प्रयत्न करायचे म्हणजे नक्की काय करायचं हा आपल्या सगळ्यांसमोर प्रश्न असतो. पण पत्री सरांनी आपल्याला फार उत्कृष्ट मार्गदर्शन केलेलं आहे. काल आपण बघितलं की त्यांनी आपल्या ह्या हाताबद्दल, या 5 बोटांबद्दल आणि प्रत्येक बोटाबद्दल त्याचं महत्व ते तसं का आहे हे आपल्याला समजून सांगितलेलं आहे. आता आपल्याला त्याच्या पुढे जायचंय. तर बाबा मुद्रा ही नेमकी मुद्रा असते कशी? तर तुम्हाला रोहितनी पिक्चर मध्ये याच्यात छान दाखवलेलं आहे. ही मुद्रा अशी असते. काय असते या मुद्रेमध्ये? तर ही आहे आपली करंगळी. करंगळी म्हणजे आपलं शरीर. ही आहे अनामिका म्हणजे आपलं मन. हे आहे मधलं बोट म्हणजे आपली बुद्धी. आणि हे बोट तर्जनी ही आहे आपला वैयक्तिक स्व म्हणजेच आपला आत्मा. तर बाबा मुद्रामध्ये आता मुद्रा सगळ्यांना ऐकून माहिती असेल किंवा बोटांची विशिष्ट पोझिशन मध्ये ते बोट हे केली की त्याला मुद्रा म्हणतात. तर बाबा मुद्रा कशी आहे? तर अशी आहे. ह्या मुद्रेमध्ये करंगळी आणि ही तर्जनी हे दोन्हीही असे सरळ आहेत. आणि करंगळी जवळचं बोट त्याला अनामिका म्हणतो ते असं खाली वाकवलेलं आहे. आणि मधलं बोट ते सुद्धा असं खाली वाकवलेलं आहे. आणि ह्या दोन्ही बोटांवरती अंगठा असा ठेवलेला आहे आपला. ही बाबा मुद्रा. मग ह्या मुद्रेचा अर्थ काय आणि ही अशीच का आहे ते आता आपण समजून घेऊया. आता याचा आता पहिला असा आहे की आपला जो आध्यात्मिक प्रवास आहे शरीरापासून शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा या आत्म्यापर्यंत पोहोचण्याचा आपला हा आध्यात्मिक प्रवास आहे. ह्या प्रवासामध्ये आपल्याला आपलं हे जे जड शरीर आहे
याला धक्का लावण्याची, कष्ट देण्याची गरज नाही. आपल्या जड शरीराला म्हणजे या देहाला आपण कधीच त्रास देऊ नये. अगदी कधीही नाही. पण आपण बघतो आपल्याकडे उपास तापास करायची सवय आहे. आपला आध्यात्मिक माणूस म्हटल्यानंतर त्यांनी खूप शरीराला क्लेश देऊन मनाबरोबर राहायला पाहिजे, आध्यात्मिक साधना करायला पाहिजे. आणि हठयोगाबद्दल तर तुम्ही ऐकलंच असेल, की ती तर सगळ्यात कठीण साधना आहे, की ज्याच्यामध्ये शरीराला जास्तीत जास्त त्रास दिला जातो. पण पत्री सरांनी काय सांगितलंय, महावतार बाबाजींनी काय सांगितलंय, की शरीर स्वतःच एक अतिशय सुंदर व आश्चर्यकारक असून नैसर्गिक आत्मशक्तीच्या मार्गदर्शनाने निसर्गाने गाठलेला हा कळस आहे. मी काल तुम्हाला सांगितलं होतं, की ब्रह्मदेवाने जेव्हा पृथ्वी ही सृष्टी निर्माण केली, तेव्हा सगळ्यात शेवटी त्याने मानव निर्माण केला. म्हणजे सगळ्यात उत्तम त्याची कलाकृती आहे आपण, माणूस. म्हणून या शरीराला आपण त्रास द्यायचा नाही कुठल्यापाशी. ही पहिली गोष्ट आहे. आता दुसरं, की आपलं हे दुसरं बोट जे आहे, अनामिका, म्हणजेच आपलं मन, ते आपल्याला ताब्यात ठेवायला हवंय. कारण आपण काल बघितलं, की आपलं शरीर देवाने परफेक्ट केलेलं आहे. आत्मा पण परफेक्ट आहे. मग सुधारणा कुठे करायची आहे किंवा बदल कुठे आपल्याला करता येईल? तर या अनामिकेत आणि या मधल्या बोटामध्ये. मग अनामिका म्हणजे काय? तर आपलं मन आहे. त्या मनाला आपल्याला ताब्यात ठेवायला पाहिजे. मनाला शिस्त असायला हवी आणि त्यात आपल्याला पूर्ण सुधारणा करायला हवी. समाजामध्ये जे काही पूर्वग्रह असतात किंवा मूर्खपणा असतो किंवा तो आपल्या वैयक्तिक मनामध्ये खरोखर प्रतिबिंबित होत असतो. समाजाचे असे पूर्वग्रह आणि मूर्खपणाचे विचार स्वतःचे शहाणपण व आध्यात्मिक ज्ञान यात अडथळा आणतात. समाजातील सर्व पूर्वग्रह व मूर्खपणा स्वतःच्या मनातून काढून टाकण्याची प्रक्रिया म्हणजेच ध्यान. आपल्या मनाबद्दल खूप हे केलेलं आहे. त्या मनाला वठणीवर कसं आणता येईल, तर त्याला, कारण मन तर खूप बलवान आहे, शक्तिमान आहे आणि तेवढंच ते हट्टी पण आहे. मग ह्या मनाला कोण वठणीवर आणू शकेल? तो पण त्याच्यापेक्षा जास्ती ताकदवान असायला पाहिजे, बुद्धिमान असायला पाहिजे. आणि तो आहे आपला वैश्विक स्व. पण वैयक्तिक स्व म्हणजे यांनी ही गोष्ट स्वीकारणं आवश्यक आहे, की आपल्या या मनाला फक्त हा वैश्विक स्वच ताब्यात आणू शकतो. मग हे केव्हा घडतं आणि कसं घडतं? तर आपण जेव्हा ध्यान करतो तेव्हा आपल्याला काय सांगण्यात येतं, की तुम्ही आरामात बसा, सुखासनात बसा, म्हणजे तुमचं देहाकडे लक्ष जाणार नाही. नंतर तुमच्या मनामध्ये जे विचार आहेत
त्या विचारामध्ये आपल्याला अडकायचं नाहीये. आपल्या मनाला सवय आहे, की एक विचार आला की दुसरा, तिसरा, चौथी विचारांची साखळी निर्माण होते आणि त्याच्या मागे-मागे आपण धावत असतो. पण आपल्याला तर मन रिकामं करायचं आहे. त्याशिवाय ती विश्वशक्ती आपल्याला मिळणार नाही. आपल्याला आपल्या मनावरती ताबा मिळवता येणार नाही. मग काय करायचंय? तर आपला जो जिवलग मित्र आहे, म्हणजे आपला श्वास. त्याची मदत घेऊन आपण मनावरती ताबा मिळवतोय. काय मदत घेतो? तर आपण आपला प्रत्येक श्वास बघायला लागतो. नेहमीचा श्वास ओढून-ताणून काही करायचं नाही. त्या श्वासाची मदत घेतली, की आपल्या डोक्यातले विचार आपोआप कमी होतात. नुसतं आपण काय ठरवलंय? विचार आले, येऊ द्यायचे. त्यांना दाबून ठेवायचं नाही. कारण त्याचा स्फोट होतो. आणि विचारांमध्ये अडकायचं पण नाही. त्यांच्या मागे-मागे धावायचं नाही. त्यांना आलं सोडून द्यायचं. जसं आपण आपल्या श्वासाकडे साक्षी भावाने बघतो, तसं येणाऱ्या जाणाऱ्या विचारांकडे साक्षी भावाने बघायचं. असं केल्यामुळे काय होतं, की आपला हा जो वैश्विक स्व आहे, तो ताबा घेतो. ही टेक्स द कंट्रोल. कारण वैश्विक ऊर्जेने, वैश्विक मनाने आपलं मन शुद्ध करतो. त्याच्यामध्ये सुधारणा करतो. बाबा मुद्रामध्ये ही जी अनामिका आहे, तिला असं खाली केलं जातं आणि ती अशी अंगठ्याने दाबली जाते. याचा सांकेतिक अर्थ काय आहे? ह्या मनावरती, या वैश्विक स्वचा पूर्ण ताबा आहे. तसंच आपली बुद्धी कशी आहे? तर आपली बुद्धी मर्यादित आहे. तर मनाबद्दल खूप काही सांगितलं गेलेलं आहे. सगळ्यांना माहिती आहे. मन अलौकिक आहे, हे पण सगळ्यांना कल्पना आहे. बहिणाबाईंनी मनाबद्दलचं छान वर्णन केलेलं आहे. आणि मनामध्ये येणारे विचार हे समुद्राच्या लाटांप्रमाणे असतात. याचा आपण अनुभव घेत असतो. त्या चंचल मनाला शांत करायचं आहे. या क्षणात जमिनीवर, त्या क्षणात आभाळात असणाऱ्या मनाला शांत करायचं आहे. अचपळ मन माझे, त्या अत्यंत चपल असलेल्या मनाला आपल्याला स्थिर करायचं आहे. त्यासाठी आपला प्रत्येक श्वास बघायचा आहे. आलेल्या विचारांना सोडून देत आपल्याला मनाचा जो आपल्या शरीरावरती आणि आपल्या आत्म्यावरती सुद्धा कंट्रोल आहे, तो हळू-हळू कमी करायचा आहे. मग याच्यासाठी आणखीन काय करायला पाहिजे? तर जसं मनाचं आहे, हे मन झालं. तसं मनाचं आहे, तशीच ही बुद्धी. तर मन आणि बुद्धी ह्या दोघांना इथे खाली केलेलं आहे ह्या बाबा मुद्रेमध्ये आणि त्यांच्यावरती हा अंगठा असा ठेवलेला आहे. म्हणजे ह्या वैश्विक स्वचं या दोघांवरती पूर्ण ताबा आहे, कंट्रोल आहे. का आहे? तर ही जी बुद्धी आहे, हे जे ज्ञान आहे आपल्याला, हे आपली मर्यादित आहे बुद्धी आपली. आणि तिला आपल्याला वठणीवरती आणणं गरजेचं आहे. कारण मर्यादित बुद्धी, ही ऐहिक बुद्धी ती जी आहे, ते अर्धवट ज्ञानाचं प्रतीक आहे. आणि अर्धवट ज्ञान हे नेहमी धोकादायक असतं, हे आपण सगळेच जाणतात. तसंच आपल्याकडे म्हटलं जातं, की साठी बुद्धी नाठी किंवा ही जी आपली बुद्धी आहे, ही आपल्याला संकटात टाकते. असं म्हटलं जातं, की विनाशकाले विपरीत बुद्धी.
बरोबर आहे. तर ह्या बुद्धीला आपल्याला वठणीवरती आणायचं आहे. हा जो आपल्याला धोका आहे, त्या धोक्यापासून आपल्याला सावरायचं आहे, सांभाळायचं आहे. मग हे अर्धवट ज्ञानाने आपल्याला करता येईल का? नाही. मग त्याच्याकरता काय पाहिजे? तर आपल्याला पूर्ण ज्ञान मिळवणं आवश्यक आहे. पण हे ज्ञान मिळणार कुठून? आणि असा कोण आहे की जो पूर्ण ज्ञानी आहे? आपण परमेश्वराचं वर्णन कसं करतो? की अनंत आहे, अपार आहे, सर्वज्ञानी आहे, सर्वशक्तिमान आहे. तो परमेश्वर म्हणजेच आपला हा वैश्विक स्व म्हणजेच सर्वात्मा म्हणजेच परमात्मा. आणि हा सर्वात्मा जो आहे तोच हे आपल्या अंगठ्याचं प्रतीक आहे. तर जेव्हा आपला वैयक्तिक स्व म्हणजे हा ठरवतो की आपण आत्मज्ञानी व्हायचंय. मग तो आत्मज्ञानी कसा बनणार? आत्मज्ञानी होण्याचा मार्ग कोणता? तर ध्यान हा एकमेव मार्ग आत्मज्ञानी होण्याचा आहे. म्हणून मग तो ध्यानाची निवड करतो. आणि जेव्हा वैयक्तिक स्व ध्यानाची निवड करतो, तेव्हा वैश्विक स्व त्या वैयक्तिक स्वचा ताबा घेतो. आणि आपली मर्यादित बुद्धी जी असते, ऐहिक बुद्धिमत्ता जी असते, जी आपण व्यवहार ज्ञान म्हणतो, याचं आध्यात्मिक बुद्धिमत्तेत, आध्यात्मिक ज्ञानात परिवर्तन करतो. म्हणून असं सांगितलं जातं की माणसाने ध्यान करावं. ध्यान केल्याने ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञान प्राप्त झालं की माणूस मुक्त होतो. तर कसा होतो मुक्त माणूस? तर ही जी ऐहिक बुद्धिमत्ता आहे किंवा जेव्हा आपण विवेक बुद्धी म्हणतो, विजडम, ह्या बुद्धी याच्यामध्ये परिवर्तन होणं यालाच ज्ञानयोग म्हणतात. म्हणजे ध्यान योगात ज्ञानयोग आपोआप नैसर्गिकरित्या घडतो. ही गोष्ट समजणे सर्वात महत्वाचं आहे. म्हणून पत्री सर काय सांगतात की ध्यान करा. ध्यान केलं की तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. आनापान सती पिरामिड ध्यान करा. तुम्हाला पुढे जाण्यासाठी, आत्मज्ञान मिळवण्यासाठी, ज्ञानयोग प्राप्त होण्यासाठी वेगळं काही करायची गरज नाहीये. ते आपोआप होईल, नॅचरल घडेल. म्हणून या बाबा संकल्पनेचा सारांश काय आहे की ही जी आपली अनामिका आहे, हिला जर आपण सुधरवलं, या अनामिकेला आपण जर सुधरवलं, तर आपल्याला काय होतं? ध्यान योग घडतो. म्हणून मनाला शांत केलं की आपलं ध्यान लागतं. हा ध्यानयोग झाला. ही अनामिका ध्यान योगाने सुधारते. मग हे जे मधलं बोट आहे, हे सुधारण्यासाठी काय करायचंय? तर जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा ह्या मधल्या बोटात आपोआप सुधारणा होते आणि ज्ञानयोग घडतो. ध्यान योग आणि ज्ञान योग हे होत नसतात, करता येत नसतात. जशी झोप
ही आपल्याला ठरवून घेता येत नाही, झोप येत असते. तसं ध्यान योग आणि ज्ञान योग हे आपोआप करत गेलात की प्राप्त होत असतात. म्हणून मनाच्या स्थितीतून बुद्धिस्थितीत जाणं यालाच ध्यान किंवा आध्यात्मिकता किंवा अध्यात्मशास्त्र म्हणजेच ज्ञानोदय म्हणतात. आता हे जर तुम्हाला अगदी सोप्या शब्दात, रामायण सगळ्यांना माहितीच आहे, त्याच्या भाषेत सुद्धा पत्री सर सांगतात. काय सांगतात पत्री सर? की आपलं जे हात आहे त्यात सगळं विश्व आहे, सगळ्यांना माहिती आहे, आणि त्या आपल्या हातामध्येच संपूर्ण रामायण सुद्धा आहे. आपलं हे जे बोट आहे हे म्हणजे आपलं शरीर आहे. हा रामायणातला हा कुंभकर्ण आहे. खाणं पिणं झोपणं चैन. हे जे बोट आहे अनामिका, हे आहे आपलं मन, म्हणजेच रामायणातला रावण. मन कसं आहे? पराक्रमी आहे, शक्तिमान आहे, तसं तेवढंच ते अहंकारी पण आहे. आणि हेच दोन गोष्टी रावणामध्ये होत्या. रावणाकडे 14 चौकड्याचं राज्य होतं. तो सर्वात बलशाली होता. संपूर्ण सगळ्या देवांना त्याने आपल्या तुरुंगात टाकलं होतं. संपूर्ण सृष्टीवरती त्याचा ताबा होता. पण असं झाल्यामुळे एकेकाळी सगळ्यात उत्तम, विद्वान आणि सामर्थ्यशाली असलेला रावण अहंकारी झाला. कारण एखाद्या गोष्टीत आपल्याला हे मिळालं की माणसाचा अहंकार वाढत असतो. मग तो अहंकार ऐहिक असो की आध्यात्मिक असो, कुठलाही अहंकार हा त्या माणसाच्या, व्यक्तीच्या नाशाला कारणीभूत असतो. आणि म्हणून हे बोट म्हणजे रावण, पराक्रमी पण अहंकारी. हे जे मधलं बोट आहे हे आपलं बुद्धीचं प्रतीक आहे, म्हणजे रामायणातला विभीषण. विभीषण हे विवेक बुद्धीचं प्रतीक आहे. कारण त्याला माहिती होतं की राम जे वागतोय ते योग्य आहे, रावणाचं वागणं चुकीचं आहे. म्हणून रावण त्याला अगदी जवळचा असून सुद्धा तो परक्या रामाकडे जातो. तर ही आहे बुद्धी. आणि हे जे बोट आहे हे म्हणजे आपला वैयक्तिक स्व, म्हणजेच आपला आत्मा. यालाच रामायणातला हनुमान. आणि हनुमानामध्ये आणि आपल्यामध्ये दोन गोष्टींचं साम्य आहे. हनुमानाचं नाव आहे वायुपुत्र किंवा पवनपुत्र. आणि तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आपण सर्व सुद्धा वायुपुत्र आहोत. जोपर्यंत आपला हा श्वास चालू आहे तोपर्यंत आपण आहोत. आणि जसे आपण वायुपुत्र आहोत तसंच हनुमानामध्ये दुसरा एक गुण होता असं आपण म्हणूया, दोष होता असं म्हणूया, की हनुमानाला आपण सगळे सर्व शक्तिमान मानतो, तो होताही आहेही, पण त्याला स्वतःला माहिती होतं का की त्यात किती सामर्थ्य आहे? नव्हतं माहिती. इतरांनी त्याला आठवण करून दिली की हा समुद्र पार करून जाण्याची शक्ती फक्त तुझ्यामध्ये आहे, तूच ते करू शकतो. तेव्हा मग तो समुद्र पार करून लंकेत गेला. तोपर्यंत तो इतरांसारखा असा विचार करत बसला, आता काय करायचं? तसं आपलं सगळ्यांचं आहे. आपल्यामध्ये किती शक्ती आहे हे आपल्यालाच माहित नाहीये. का माहित नाहीये? कारण आपण स्वतःला ओळखलंच नाहीये.
मग हे ओळखायचं कसं? तर हे ओळखण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? तर हे शरीर स्वस्थ ठेवून, आरामात, सुखासनात ठेवून, या चंचल मनाला शांत करायचंय. काम सोपं नाहीये. पण त्याच्याकरता आपण आपल्या जिवलग मित्राची, श्वासाची मदत घेतोय. आणि ती मदत घेतली, की आपली बुद्धी पण जागृत होते. आणि ती बुद्धी आपल्या मनाला, आपल्या शरीराला आणि आपल्या आत्म्याला पण सांगते, जागं करते. आणि जेव्हा हा आत्मा जागृत होतो, आपला वैयक्तिक स्व जागृत होतो, त्यावेळेस त्याला काय कळतं? त्याला कोणाची आठवण येते? तर आपण काल बघितलं, की हा वैयक्तिक स्व कुठनं आला? तर तो आला या वैश्विक स्व कडनं आलेला. आणि जसं लहान मुलाला आपल्या आईची आठवण येते आणि आईची आठवण आली, की त्याला तिची ओढ लागते. तसं आता माझ्या बोटाकडे बघा. आपल्याला कळतं, की आपण फक्त हे शरीर नाहीये. आपल्याला कळतं, की आपण फक्त मन नाहीये. आपण फक्त बुद्धी नाही. तर आपण आत्मा सुद्धा आहोत, हे आपल्याला कळतं. आणि मग ह्या आत्म्याला त्या विश्वात्म्याची, सर्वात्म्याची आठवण येते. आणि मग तो ह्या रामायणातल्या रामाकडे, हा हनुमान जायला लागतो. आत्मा ह्या सर्वात्म्याकडे जायला लागतो. हा जीव जायला लागतो. त्या दोघांची भेट होते आणि ही मुद्रा तयार होते. या मुद्रेला आपण सगळेच जाणतात, की हिला ध्यान मुद्रा म्हणतात. कारण हा आहे जीव आणि हा आहे शिव. जीवाशिवाची भेट या ध्यान मुद्रेत होत असते. आणि म्हणून ती जेव्हा भेट होते, तेव्हा काय होतं? तेव्हा आपल्याला कळतं, जे आपल्याला मनातून जाणवलं असतं, अरे आपण तर काही वेगळे नाही आहोत. आपण या सर्वात्म्याचे, या परमात्म्याचे अंश आहोत. त्याचेच आपण आहोत. मग त्याचेच जर आपण आहोत, मग याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा, की परमेश्वराची, परमात्म्याची जे जे गुण आहेत, ते सगळे आपल्यामध्ये आहेत. परमात्मा कसा आहे? अनंत आहे, अनादी आहे, सर्वशक्तिमान आहे. आपण पण तसेच आहोत. ठीक आहे, आपण लहान असतो. पण जसं आकाश जर आपण बघितलं, तर आकाशात एक ढग असतो. तर त्या प्रचंड आकाशामधला एक ढग म्हणजे आपण आहोत. किंवा आपण जर अशी कल्पना केली, की परमात्मा हा महासागर आहे. पण त्या महासागरातला एक थेंब, त्या महासागरातला एक थेंब आपण आहोत. मग तुम्ही मला सांगा, समुद्राच्या, त्या महासागराच्या एका थेंबामध्ये समुद्राचे सगळे गुण आलेत का? समुद्राचं पाणी जर खारट आहे, तर ते थेंब गोड लागतो का? नाही. त्या थेंबामध्ये महासागराचे सगळे गुण आलेले असतात. त्याचा अर्क उतरलेला असतो. तीच गोष्ट ढगामध्ये आणि तीच गोष्ट आपल्यामध्ये. हा जो आपला आत्मा आहे, आपला हा जो वैयक्तिक स्व आहे, तो ह्या वैश्विक स्वचाच एक अंश असल्यामुळे, त्याच्या वस्तू असल्यामुळे आपल्याला त्याच्या इतकंच सामर्थ्य आहे. त्याच्यासारखेच आपण अनंत आहोत, अनादी आहोत. भगवान श्रीकृष्णांनी जे आत्म्याचं वर्णन केले, नैनं छिद्यन्ति शस्त्राणि, त्याला कोणी मारू शकत नाही, त्याला कोणी जाळू शकत नाही, तसे आपण आहोत. आत्मा अमर आहे. आणि तो म्हणजे आपण आहोत.
आणि जेव्हा आपण आहोत असं म्हटल्यानंतर मग हे आपल्या आजूबाजूचे जग आहे ते कोण आहे? ते सुद्धा आपणच आहोत. म्हणजे अहम ब्रह्मास्मी, किंवा तुम्ही आणि मी वेगळे तत्वम असी, हे जे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, त्याचा ऋषी मुनींनी स्वतः अनुभव घेतलेला आहे. आपल्या वेदांमध्ये, याच्यामध्ये सगळ्या आध्यात्मिक साहित्यात ह्या गोष्टींचा उहापोह केलेला आहे. हे आपल्याला इथे प्रत्यक्ष अनुभवाला मिळतं. मग हे जेव्हा आपल्याला कळतं, तेव्हा मग आपल्याला आपल्यातल्या सामर्थ्याची जाणीव होते. आणि मग आपण आता सुरुवातीला म्हटलं, की देवाने माणूस निर्माण केलाय, ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. मग ब्रह्मदेव कोण आहे? तर तुम्ही आणि मी पण ब्रह्मदेव आहोत. प्रत्येक आत्मा हा भगवंत आहे. म्हणून तुम्ही बघा, पत्री सर जेव्हा आपलं ध्यान महाचक्र किंवा केव्हाही मोठ्या याच्या मीटिंगमध्ये आपल्याला संबोधित करतात, माय डिअर फ्रेंड्स अँड माय डिअर को क्रिएटर्स. क्रिएटर हे विश्व निर्माण करता आहे आणि आपण को क्रिएटर आहोत. आपण सुद्धा निर्मिती करत असतो. तर ह्या गोष्टी ह्या एका मुद्रेमध्ये महाअवतार बाबाजींनी सविस्तर आणि अगदी अचूकपणे सांगितलेले आहे. आणि त्याचं विवरण पत्री सरांनी इतक्या उत्कृष्ट पद्धतीने केलेलं आहे की आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा, की जो अध्यात्मात अजून त्या स्टेजला गेलेला नाही, त्याच्यापर्यंत हे पोहोचत आहे. आणि म्हणून पत्रीसर सांगतात की ध्यान करा, योग्य पद्धतीने ध्यान करा, आनापान सती पिरॅमिड ध्यान करा. आणि काय करा, तर निष्णात गुरु, पिरॅमिड मास्टर बना, बाबा बना. महाअवतार बाबाजी म्हणजे अध्यात्मातलं परमोच्च गुरु सर्वजण मानतात, सर्वांना माहिती आहे. तर तुम्ही ते बना. ब्रह्मर्षी पत्री सर सांगतात की मी ब्रह्मर्षी झालेलो आहे, पण मी झालो आहे, तुम्ही माझे शिष्य असं नाही आहे, मी तुमचा गुरु नाही आहे. तर तुम्ही सुद्धा माझ्यासारखंच ब्रह्मर्षी व्हा आणि त्याच्यासाठी ही ध्यान साधना करा. तेव्हा हा गुरुजींचा संदेश आपण अंमलात आणूया. आणि ते जसं या विश्वामध्ये शाकाराचा, ध्यानाचा, पिरॅमिड शक्तीचा, स्वाध्याय आणि सज्जन सांगत्याचा प्रचार आणि प्रसार करतात का, तर प्रत्येकाने ब्रह्मर्षी व्हावं म्हणून. तर त्यांच्या ह्या महान वैश्विक कार्यात आपला पण खारीचा वाटा आपण प्रत्येकाने द्यायला पाहिजे. म्हणून आपण तर ध्यान करायचंच आहे, पण इतरांपर्यंत सुद्धा हे ध्यान पोहोचवण्याची जबाबदारी आहे. आणि प्रत्येकाने ते आपापल्या परीने करायचं आहे. पण हे करताना आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या टाळायच्या नाहीत, सोडून द्यायच्या नाही. ते करताना सुद्धा हे सगळं शक्य होतं. हे पत्री सरांनी आपल्याला त्यांच्या प्रत्यक्ष उदाहरणाने दाखवून दिलेलं आहे. आणि अशा अनेक महान गुरु आहेत. ज्ञानेश्वर महाराज किंवा तुकाराम महाराज यांनी संसारातले सगळे ताप भोगले. समाजाने त्यांना खूप त्रास दिला. पण जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान लिहिलं, तर त्यांनी काय सांगितलं, मला ज्यांनी त्रास दिलाय त्यांना आणखीन त्रास होऊ दे, असं ते म्हणालेत का? नाही. त्यांनी विश्वशांतीची, विश्व कल्याणाची ती प्रार्थना केली आहे. आणि खळांची व्यंकटी सांडो, म्हणजे ज्यांची
दुष्ट बुद्धी आहे त्यांची ती दुष्ट बुद्धी जावं, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तुकाराम महाराजांनी काय सांगितलेलं आहे की आनंदाचे डोही आनंद तरंग, हे सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वताकडे एवढे, असं हे आपलं आत्ताचं जीवन आपल्याला वाटतं. पण खरं म्हणजे परमेश्वराने आपल्याला इथे दुःख करत बसायला, रडत बसायला पाठवलेलं नाही, किंवा आपण ते करण्यासाठी आलेलं नाही. इथे आपण स्वतःहून आलेलो आहे, वरती ठरवून आलेलो आहे. तर मग कशा करता आलोय, तर आनंद मिळवण्यासाठी आणि वेगवेगळे अनुभव घेण्यासाठी आलेलो. तेव्हा हा आनंद मिळवायचा आहे. तुमच्या आजूबाजूची परिस्थिती कशी का असेना, पण तुम्ही त्या आनंदात, त्या महासागरात न्हावून निघायचंय, त्याच्यात डुबकी मारायची आहे, त्यात पोहायचं आहे, तरंगायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला ध्यानगंगेत उतरायचंय. त्या ध्यानगंगेत वाहत जात त्या आनंद सागरात आपल्याला मिसळून जायचंय. तेव्हा आपण आता ध्यान करूया. पण ध्यानाला सुरुवात करण्याच्या आधी जर कोणाला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. काही सांगायचं असेल तर जरूर सांगा. कारण ध्यान केल्यानंतर आपण ज्या अवस्थेत जाणार आहोत, ती अवस्था आपण जास्तीत जास्त वेळ अनुभवावी, तिचा आनंद घ्यावा, असं मला वाटतं. तेव्हा आधी जर कोणाला काही विचार असेल, कारण ध्यान झाल्यानंतर मग आपण फक्त प्रार्थना म्हणणार आणि हे करणार. तेव्हा आता जर कोणाला काही विचारायचं असेल, सांगायचं असेल तर मोकळेपणाने सांगा. वी आर ऑल फ्रेंड्स. मी सगळ्यांनी माझं शांतपणे ऐकून घेतलं आणि सोलापूर पिरामिड सोसायटीने मला इथे तुमच्याशी मैत्री साधण्यासाठी, संपर्क साधण्यासाठी संधी दिली. याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचा खूप आभारी आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. कृतज्ञ आहे. थँक्यू. रोहित. येस सर. कोणाचे काही प्रश्न असेल तर विचार. प्रश्न नसतील तर आपण ध्यानाला सुरुवात करू. नमस्कार गुरु. कोणाचे काही प्रश्न असेल तर हात हे करा, म्हणजे रोहित तुम्हाला अनम्यूट करून प्रश्न तुम्हाला विचारता येईल. हा, नागपूरकर मॅडम, आशा मॅडम, तुम्हाला विचारायचं आहे का काही? प्रमोद सरांना विचारायचं मला वाटतं. सुहास. हॅलो. सुहास सरांना विचारायचं. हा, बोला बोला मॅडम. हॅलो. हॅलो. माझा आवाज येतोय? हो, येतोय मॅडम, ऐकू येतोय. हे जे बाबाजींचे मुद्राच्या विषयी जे काल आणि आज जे झालं, तर इतकं सुंदर ते सगळं छान सोप्या भाषेत सांगितले, इतकं सगळं उलगडलंय छान की सगळ्या गोष्टीचे प्रत्यय येऊन अगदी आजपर्यंत समजलं गेलंय ते. आणि फारच त्या सगळ्या गोष्टींचा आपल्या हातातून रामायणाचं सुद्धा सांगितलं, हाताच्या बोटांचं. तर हे सगळं गूढ होतं, माहितही नव्हतं. ते माहीत झाल्यामुळे खूपच चांगलं वाटतंय. या अशा अनेक गोष्टी आपल्याला माहित नसतात, पण या सत्संगामुळे सगळ्या गोष्टी माहित होऊन जात आहेत. आणि खूप छान सांगितलं, त्यामुळे धन्यवाद. थँक्यू. आणि मॅडम, मला हे सांगायचं आहे, हे जे मी काही सांगितलं आहे त्यात माझं काहीच नाहीये. हे पत्री सरांकडनं आपल्यापर्यंत पोहोचत आहे. ते माध्यमही महत्वाचं आहे. मी आता माध्यम आहे, माध्यम नाही, पण पत्री सरांनी आपल्याकडे सगळ्या गोष्टी अगदी सोप्या करून ठेवलेल्या आहेत. हो, छान छान सांगितलंय. अगदी पत्री गुरुजींना सुद्धा आपण त्यांच्याकरता टाळ्या वाजवूया परत एकदा. थँक्यू. प्रमोद सर. हा, संतोष सर, विचारा. जोशी सर, नमस्कार. नमस्कार सर, बाबाबद्दल आपण अतिशय छान माहिती सांगितली.
पण ऍक्च्युली बाबा मुद्रा हे नेमकी केव्हा करायची? केव्हाही करू शकता. म्हणजे आपण जर मेडिटेशन व्यतिरिक्त ते करायचं का? नाही, ऍक्च्युली मेडिटेशनच्या वेळेस आणि इतर एक वेळेस तुम्ही करू शकता. पण मुख्य म्हणजे अगदी प्रॅक्टिकल जर तुम्ही विचार केला तर बाबा मुद्रा तुम्हाला अशी करायची सुद्धा आवश्यकता नाहीये. त्यातला जो संदेश आहे तो तुम्ही अंमलात आणणं महत्वाचं आहे. संदेश काय आहे की ध्यान योग, अनामिकेला सुधारणं आणि मधलं बोट म्हणजे आपली बुद्धी सुधारणं. अनामिकेला सुधारण्यासाठी ध्यान करायचं आणि भरपूर ध्यान झालं की मधलं बोट आपोआप सुधारतं, त्याला ज्ञानयोग म्हणतात. हा संदेश ही मुद्रा देत असते. तो आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि तो अंमलात आणायचा आहे. नुसतं ऐकून वाचून किंवा असं करून उपयोगाचं नाहीये. तर ध्यान ही करायची गोष्ट आहे. जेवण आपण केलं, तुम्हाला भूक लागली तर मी जेवून चालणार नाही, तुमचं तुम्हीच जेवण करायला पाहिजे. तहान लागली तर तुम्हीच पाणी प्यायला पाहिजे. तसं ध्यान हे तुमचं तुम्हीच करायला पाहिजे, जास्तीत जास्त करायला पाहिजे आणि योग्य पद्धतीने, म्हणजे आपल्या आनापानसती पिरामिड ध्यान पद्धतीने ध्यान करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव येईल. तसं आता आपण पचन व्हावं म्हणून अशी मुद्रा करतो. ती मुद्रा केली की आपल्या पचन शक्तीवरती हे होतं, ठीक आहे. पण इथे असं नुसती मुद्रा करून तुम्हाला काही रिझल्ट मिळणार नाही. तुम्हाला त्यासाठी ध्यान करायला पाहिजे. त्यासाठी ध्यानाची साधना वाढवून ज्ञानयोग मिळवायला पाहिजे. तरच तुम्हाला या मुद्रेचा अर्थ कळेल, पूर्ण फायदा होईल. ठीक आहे. म्हणजे मेडिटेशनला पूर्णपणे प्रायोरिटी द्यायची, बाकीच्या गोष्टी आपोआप घडून येतात. अगदी बरोबर, अगदी बरोबर. ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू. ओके. हॅलो. येस. सर जोशी सर नमस्ते. 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 सगळ्यात पहिल्यांदा सर तुम्ही ही अतिशय महत्वाची गोष्ट ध्यानाच्या दृष्टीने असणारी ही खूप साध्या, सरळ आणि सोप्या भाषेत जी सांगितलेली आहे ती खरंच खूप सुंदर आणि अवर्णनीय अशी आहे सर. त्याबद्दल खरोखरच तुमचे अत्यंत आभारी होतो आम्ही सर्वजण. थँक्यू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तुमचे हे कालचं आणि आजचं सेशन आणि याच्या अगोदरचे वेगवेगळ्या विषयावरचे सेशन, तर यावरून असं वाटतंय की सर आपलं म्हणजे हे जे आपण रोज एकत्र असतो त्याच्यामध्ये तुम्हीच किती सर मोठे आहात, म्हणजे तुमच्याकडे किती विषय आहेत सर बघायला गेलं तर. म्हणजे आपण जे बाहेरचे स्पीकर्स आणतो ते ठीक आहे, पण आपल्यामध्येच खूप म्हणजे तुमच्या रूपाने खूप सारे स्पीकर्स आहेत सर वेगवेगळ्या विषयांवर. तुम्ही एकमेव असे म्हटलं तर. नाही, असं नाहीये. आपल्याकडे प्रत्येक स्पीकर हा ग्रेटच आहे आणि प्रत्येकाचं आपापलं हे आहे. आणि माझं तुम्हाला सांगायला, मी आता सांगितलं मॅडमला त्याच्याप्रमाणे, यात माझं काही नाहीये. पत्री सरांनी जे आपल्याला सांगितलंय तेच फक्त मी तुमच्या पुढे मांडतोय. त्याच्यामुळे त्यातला ग्रेटनेस जो आहे तो पत्री सरांचा आहे आणि त्यांनी ते इतकं सोपं केलं की तुमच्याकडे सहज पोहोचतंय. थँक्यू. पण तुम्ही मला हे केलं, तुमचा आभारी आहे. ओके सर, ते मी एक पत्री सरांचा एक व्हिडिओ आहे 4 मिनिटाचा, लावू दे का बाबा चालेल. मुद्रावरती? तर मला वाटतं प्रमोदला काही बोलायचं आहे का?